मानधन मिळालंच पाहिजे आणि ते वेळेत मिळालं पाहिजे. कुठलाही न्याय हा जर वेळेत नाही मिळाला तर तो न्याय राहत नाही. सरकारी कर्मचाऱ्यांचे 2 महिन्याचे पगार जर थकीत आहेत, तुम्ही लगेच रस्त्यावर येतो, काम बंद आंदोलन करता तुम्ही सगळे. ह्यांनी कोणाला जायचं? स्वखर्चाने मुली मुंबईला गेल्या. आमचे शिवसेनेचे पदाधिकारी मुंबईला गेले यांच्या बरोबर. आम्हाला काय आमच्या खिशातले पैसे वर आलेत का? आम्हाला साहेब न्याय पाहिजे. तुम्ही देशमाने साहेबांशी त्यांना डेंग्यू झालाय, पण फोनवर निश्चित बोलू शकाल किंवा तुमची ती मर्यादा काय ते तुम्ही बघून घ्या. पण आम्हाला आजच्या दिवसात या पद्धतीचं किती दिवसात पैसे मिळणार हे जर लेखी मिळालं नाही तर मग उद्या सकाळी आमचा शिवसेनेचा अख्खा मोर्चा इथं येणार आणि संपूर्ण कार्यालयाला तुमच्या आम्ही टाळं ठोकणार. बाकी तुम्ही सक्षम आहात उत्तर द्यायला नाही द्यायला, त्याचे कोण प्रतिनिधी असतील नसतील ते तुम्ही बघून घ्या. 1 वर्ष थांबायला जनता मोकळी नाही. आणि किती लोकांचा प्रश्न आहे? 22 किती रे? 21 मुली, त्यांचे 17-18 लाख रुपये पेमेंट आहे. त्या पैशाचं 1 वर्षाचं व्याज सुद्धा आम्हाला पाहिजे. कुणी ठेवले पैसे? कुणाच्या चुकीमुळे झाले असतील? ज्या लोकांच्या दिरंगाईमुळे झालं असेल त्यांच्या पगारातून वजा करा ते पैसे. आम्हाला बँक प्रशासन असो किंवा तुम्ही असो, आम्ही आज कलेक्टरला तसं निवेदन देणार आणि उद्या सकाळी मोर्चा घेऊन तुमच्याकडे येणार. लेखी स्वरूपात आम्हाला काय पाहिजे ते उत्तर तुम्ही 1 तासाभरात तुमच्या वरिष्ठांशी चर्चा करा. लेखी स्वरूपात उत्तर पाहिजे आणि नाही मिळालं तर मग तुम्ही जबाबदार आहात या सगळ्या गोष्टी. जय महाराष्ट्र. मी सचिन मोहिते, शिवसेना जिल्हा प्रमुख सातारा. माझ्यासोबत युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख सागर धोत्रे, शहर प्रमुख शिवेंद्र ताटे आणि ह्या मागे ज्या आपल्याला मुली दिसत आहेत या मुलींची एक गंभीर समस्या आहे. या लोकांनी महाराष्ट्र शासनाच्या एका उपक्रमाअंतर्गत अप्रेंटिसशिपसारखं काम या सातारा शहरातल्या जनता सहकारी बँकेमध्ये केलं होतं. त्या बदल्यात प्रति व्यक्ती महिना 7,000 रुपये यांना मानधन दिलं जात होतं. यांचं काम संपून 1 वर्ष झालंय. या मुलींनी सरासरी 12 महिने त्या ठिकाणी काम केलेलं आहे. 12 महिन्याचं वेतन ह्यांना 80 ते 85 हजार रुपये हे देणं आहे बँकेकडून. गेली वर्षभर झालं यांच्या या कार्यालयामध्ये आणि बँकेच्या कार्यालयामध्ये आणि मुंबईचं यांचं हेड ऑफिस या कार्यालयामध्ये या मुलींनी वारंवार चक्रा मारल्या. त्याच्यासाठी आमचे युवा सेनेचे पदाधिकारी सुद्धा त्यांच्याबरोबर जात होते. आज वर्ष झाल्यानंतर सुद्धा यांना त्यांचे मानधनाचे पैसे शासनाकडून मिळत नाहीत. एवढी मोठी दिरंगाई शासनाकडून होते. ह्याच कर्मचाऱ्यांचे जर समजा 2 महिने पगार झाले नाहीत, अवघे 2च महिने, तर हे 3ऱ्या महिन्याला सकाळी रास्ता रोको करतील, आंदोलनं करतील, धरणे आंदोलन करतील, काम बंद करतील. आणि इतर लोकांचे पैसे जर ह्यांच्यामुळे मिळाले नाहीत तर त्याला जबाबदार हे लोक नाहीत का? आम्ही आज यांच्याकडे मागणी केलेली आहे. 4 दिवसाच्या आत यांच्या पैशाचे बंदोबस्त झाला नाही तर आम्ही लोक व्याजासहित त्यांचे पैसे तर वसूल करूच, परंतु यांच्या प्रशासनाचं काम चालू देणार नाही. त्यांना 100% टाळं ठोकल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असा इशारा शिवसेनेच्या वतीनं आज या ठिकाणी देत आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर मग काय झालं? नमस्कार, मी सातारा युती सेना शहर प्रमुख नियती पवार. आम्ही जवळपास 1 वर्ष झालं जनता सहकारी बँकेत काम केलंय, पण 2 वर्ष झालं आमचं पेमेंट अजून आम्हाला मिळालं नाहीये. आम्ही जवळपास 21 जणी आहोत. आम्ही 2022 मध्ये कामाला लागलेलो. आम्हाला आश्वासनं दिली गेली की 1 वर्षानंतर तुम्हाला पेमेंट मिळेल आणि तुम्ही 1 वर्षभर काम केलंय तर ह्याचं तुम्हाला सर्टिफिकेट पण मिळेल. पण अजून आम्हाला दोन्हीही मिळाले नाहीये. आम्हाला मिळतात ते फक्त खोटी आश्वासनं. तर आमचं पेमेंट आम्हाला लवकरात लवकर मिळावं हीच आमच्या सर्वांवतीने विनंती आहे सगळ्यांना. बस, बाकी आमचं आम्हाला पेमेंट वेळेत द्या.